रेल्वेच्या विविध समस्यांसंदर्भात उपोषण जे आहे बदलापूर शहरामध्ये सुरू आहे. मात्र कुठेतरी या उपोषण शांत पद्धतीने चालू आहे आणि त्याला तीव्र स्वरूपामध्ये रूपांतर करण्याचं काम कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून होत आहे का, असा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. असं आपण का बोलतोय, तर आपण बघत आहात याच ठिकाणी आपण सकाळी देखील एक लाईव्ह प्रदर्शित केला होता, जिथे उपोषणकर्ते जे आहे ते उपोषण करत होते, स्टेज होता. मात्र आपण जर आता बघत असाल तर आता अतिशय भयंकर परिस्थिती आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेने त्यांना या ठिकाणी परमिशन दिली होती आणि त्यांनी येऊन पूर्ण स्टेज जो आहे त्यांचा तोडलेला आहे आणि यांना इथून देखील आता तुम्ही जा असं सांगण्यात आलंय. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण जाणून घेणार आहोत. परंतु बदलापूरकरांनो, हे जे चेहरे आपल्याला दिसत आहेत ना, तर हे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी उतरलेले जे आहे ना चेहरे आहेत. म्हणजे ते काही कुठलं तीव्र आंदोलन इथे करत नाही, का अतिशय शांत पद्धतीने चालू आहे. पण कुठेतरी अंतर यांचं बघितलं जातोय का, असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया आता. सर, नेमकं काय काय होतं, काय नेमकं काय घडतंय? आम्हाला आधी या जागेसाठी परवानगी त्यांनी दिली. ही जागा सुद्धा आम्ही मागितली नव्हती, जागा आम्ही लिहिली नव्हती, त्यांनीच आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. आणि एका दिवसात ही जागेची परवानगी त्यांनी नाकारली. कारण असं दिलंय की हे शांतता क्षेत्र आहे, वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे आणि आमरण उपोषणासाठी आम्ही परवानगी दिली नसून मंडपासाठी दिलेली आहे. आमच्या पहिल्याच पत्रात आम्ही बेमुदत आमरण उपोषणासाठी परवानगी आणि मंडप टाकण्याची परवानगी द्यावी असं आम्ही पत्रात लिहिलंय. त्याची रिसिव्ड आमच्याकडे आहे आणि त्यांनी हे सगळं गृहीत धरून आम्हाला पत्र दिलंय, लोकेशन दिलंय. हे तर अचानक एका दिवसामध्ये परत त्यांनी त्याच जागेची परवानगी नाकारली आणि नाकारली तेही अशी तशी नाही, तर रात्री 8 वाजता येऊन आमचा मंडप तोडण्याची कारवाई झाली. अतिक्रमण विभाग जो आहे नगर परिषदेचा, ते गाड्या घेऊन आले. त्यांनी पोलीस व्हॅन बोलावल्यात, पोलीस प्रोटेक्शन घेतलं, जेव्हा की आम्ही विरोधच करणार नव्हतो आणि केलाही नाही आम्ही. आणि आमचा मंडप तोडण्यात आला आणि हे असं आता उघड्यावर बसवण्यात आलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी मुद्दामून हे सर्व काही प्रकार जो आहे तो घडवला जातो आहे? हा नक्कीच, कारण रेल्वेला नगर परिषद सहकार्य करते, नगर परिषदेला रेल्वे सहकार्य करते आणि पोलीस प्रशासन यांच्या हातात घालून चालतंय. हे सर्वांनी मिळून कुठेतरी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना जे काही इथे आम्ही प्रश्न मांडतोय, कदाचित त्याला बगल द्यायची आहे, कोणाला तरी कोणी सहकार्य करतंय आणि दडपशाही पद्धतीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. खूप भयंकर प्रकार आहे. आपण आता बघतोय की अक्षरशः डास वगैरे आहेत आणि हे सर देखील जे ते आपल्याला इथेच, म्हणजे तुम्ही आता इथेच थांबणार आहेत का, आज रात्रभर काय करणार आहात? आंदोलन आमचं कंटिन्यू आहे. त्यांनी आमच्या डोक्यावरची सावली काढलेली आहे. आंदोलन आम्ही इथेच करू, मंडप लावणार नाही. मंडप त्यांनी काढलाय, ठीक आहे, उन्हात बसून आम्ही आंदोलन करू, पण आंदोलन कंटिन्यू चालू आहे, बंद करण्यात आलेलं नाही. आता त्यांनी ज्या वेळेला मंडप तुमचा काढला, तोडला, तेव्हा त्यांनी तुम्हाला काही टाइम दिला का, की म्हणजे तुम्ही आता मग खाली करा किंवा काही इथून जा दुसरीकडे? काही त्यांनी साधारण 6:30-7 वाजता ते आमच्याकडे तोडण्यासाठी आले, तर आम्ही सांगितलं की परवानगी नाकारली नाही, आम्हाला असं काही लेखी मिळालं नाही. ते तातडीने गेले, अर्ध्या तासात परवानगी नाकारल्याचं मुख्याधिकाऱ्यांच्या सहीनिशी पत्रही घेऊन आले. आता जेव्हा पत्र आणलं तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की आम्हाला पत्र द्या आणि तुम्हाला काय कारवाई करायची ते करा. त्यांनी पत्र दिलं, त्यानंतर आम्ही कुठलेही हातापायी वगैरे करण्यासारखे लोक नाही आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं आमचं, आताही तसंच राहणार. तर आम्ही त्यांना काही विरोध नाही केला. त्यांनी आमचा मंडप तोडायला सुरुवात केली, आम्ही तोडू दिलं आणि अशा प्रकारे सगळं अस्ताव्यस्त करून ती लोक निघून गेली. कुठेतरी शांततेचा मार्ग तुम्ही वापरत आहात, त्यामुळे हे सगळं तुम्हाला सहन करावं लागतंय असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच, कारण जे हिंसा करतात, जे उद्रेकी लोक असतात, त्यांना हे घाबरतात, त्यांना सहकार्य करतात. पण आमच्यासारखे जे ज्येष्ठ नागरिक जे संविधानिक मार्गाने चालतात, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात, लेखी पत्र देऊन परवानग्या मागतात, त्यांना सहकार्य करायचं नाही. आता मागच्या वेळी सुद्धा बघा, रेल्वेचं खूप मोठं आंदोलन झालं होतं, 8 तास मध्य रेल रोखल्या गेली होती. तेव्हा सुद्धा पोलीस प्रशासनाने आदर्श शाळेमध्ये जो प्रकरण झालं होतं त्याची नोंद घेत नव्हते, FIR नोंदवत नव्हते, कारवाई करत नव्हते. त्या कारणास्तव बदलापूरकरांमध्ये उद्रेक झाला आणि मग ते आंदोलन झालं. आता हे आंदोलन सुद्धा शांततेच्या मार्गाने चालू आहे, पण त्यांना ते सहन होत नाही. कुठेतरी परत अशा प्रकारे अन्यायकारक वागणूक देणार आणि त्यानंतर मग लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो, तो त्यांना अपेक्षित असावा. आम्ही काही करणार नाही, आम्ही लोकांच्या भावना भडकवणार नाही. ते जितकं टॉर्चर करतील ते आम्ही सहन करत राहू. आता 4था दिवस आहे उद्या उपोषणाचा. उपोषण करती व्यक्ती आधीच पोटात अन्नाचा कण नाहीये, वरून आता उद्या ह्या जे काय 38, 40, 42 डिग्री तापमान असेल तोही मार सहन करायचा आहे. आणि त्या लोकांना ह्याविषयी काही सहानुभूती नाही, दया नाही. ते माणसाला माणूसच समजत नाही.
त्यांना हम करे सो कायदा हुकुमशाही करायचे आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे. कोणी सत्ताधारी या ठिकाणी आलेत का किंवा कोणी लोकप्रतिनिधी येऊन तुम्हाला भेट देऊन गेलेत का? कारण आपण बघतो की कुठे थोडंसं जरी मॅटर झालं बदलापूर शहरामध्ये तरी लोकप्रतिनिधी येऊन भेट देतात. तुम्ही तर जनहितार्थ जे काही आहे ते करण्याचा प्रयत्न करतायत. बदलापूरकरांना रेल्वेच्या समस्या सुटल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत. कोणी काही आलं का या ठिकाणी? सध्या मला ह्या उपोषणामध्ये एक शिकायला भेटलं की जर एखादं आंदोलन किंवा एखादं तुम्हाला जर जनतेसाठी जर कुठला न्याय मागायचा असेल तर तुमच्याकडे सत्ता पाहिजे किंवा पैसा पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिद्द पाहिजे. आता आमच्यामध्ये ती जिद्द आहे की आम्ही आमचं उपोषण करू आणि जनतेला रेल्वे प्रवाशांना न्याय मिळवून देऊ. यासाठी लोक येऊन आम्हाला भेटतायत, पण जसं एक भेटण्याचं एक प्रक्रिया असते की खरोखर त्यांचं सहकार्य आहे का ते फक्त येऊन भेटतायत, त्याच्यामध्ये खूप प्रमाणात असं एक दुजावा वाटतो की बाबा एक खरोखर एक समोरच्या व्यक्तीला जी करतायत सामान्य जनतेसाठी जे प्रयत्न करतायत रेल्वे प्रवासासाठी, ते एक भेटण्याचा त्यांचा जो मार्ग असतो तो एक वेगळ्या पद्धतीचा वाटतो आणि खरोखर एक आपुलकीचा जो मार्ग असतो आम्ही तुमच्या सोबत आहोत तो एक मार्ग वेगळा असतो. काही आहे संघटना ज्यांनी आम्हाला भेटून गेले, ते आमच्या सोबत आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल संयुक्त भारत पक्षातर्फे आम्ही त्यांचे धन्यवाद आणि आभारी मानत आहोत. असं वाटतं का की तुमची जी लढाई आहे ती रेल्वेच्या समस्या संदर्भात आहे, पण कुठेतरी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून नाहक त्रास तुम्हाला दिला जातो आहे? नक्कीच मुख्याधिकारी साहेब आम्हाला त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही परवानगी एक्सटेंड करून देतो, परंतु असं काय झालं एका दिवसामध्ये की मुख्याधिकारी साहेबांना आमची परवानगी नाकारावी लागली. पहिल्या दिवशी त्यांनी परवानगी दिली, दुसऱ्या दोन दिवसांची परवानगी देतो म्हणून असा शब्द दिला आणि अचानक परवानगी नाकारली. म्हणजे नक्की काय सुरू आहे कळत नाही. तरी सुद्धा हरकत नाही, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. आम्ही आमचं उपोषण सतत सुरू ठेवणार आहोत. आपण बघत आहात की आता देखील ते याच ठिकाणी रात्रभर थांबणार आहे असं सांगितलं जात आहे आणि भयंकर प्रकार बदलापूर शहरात सुरू आहे. खरं तर असं का केलं जात आहे याचा काही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय, पण उत्तर मात्र मिळत नाहीये. बदलापूर पूर्व याच ठिकाणी आपण आहोत. आपली जुनी नगरपालिकेच्या एकदम पुढे जे आहे यांना याच ठिकाणी जागा देण्यात आली होती, पण कुठेतरी आता ती जागा सुद्धा हिसकावून घेतलेली आहे आणि अक्षरशः जर ठीक आहे, जर त्यांना तोडायचं होतं, इथे येऊन तोडफोड करायची होती तर मान्य आहे, पण उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की निदान त्यांनी टाइम द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे. आणि का असं करतायत? म्हणजे पहिले एका दिवसात दिली, नंतर सांगितलं की 2 दिवस जे आपण लेटर बघूया, 2 दिवस जे आहे तुम्हाला नंतर मिळेल, वाढवून मिळेल टाइम, पण काहीच नाही. अचानकपणे आले आणि लेटर मागितलं, लेटर घेऊन आले आणि मग कारवाई केली. मग एवढी तत्काळ कारवाई जी आहे ती बाकीच्या ठिकाणी होते का? पैसे भरले होते त्यांनी, पैसे भरल्याची पण रिसिप्ट आहे, ती पण बघितली आपण, दुपारी पण बघितली. तर म्हणजे हा असा प्रकार जो आहे ना तो असा का होतो आहे? म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी लढायचंच नाही का बदलापूरकरांनी? हा जो काही लढा सुरू आहे हा यांच्यासाठी नाहीये ना, यांचं म्हणणं आहे की रेल्वे संदर्भात यांचा हा लढा आहे की सामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. पण यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे की म्हणजे बदलापूरकरांचा जो काही आक्रोश होता तो कुठलाही आक्रोश आपल्याला इथे बघायला मिळत नाही. शांत मार्गाने यांचं उपोषण चालू आहे, मग त्याला कुठेतरी तीव्र स्वरूप देण्याचे काम सुरू आहे का? आपण या दादाची तब्येत बघतोय, ते ज्येष्ठ आहेत आणि ते या ठिकाणी जो काही प्रत्येक तरुण वर्ग सध्या रेल्वेने प्रवास करतो ते सुखद प्रवास व्हावा यासाठी ते उपोषण करतायत आणि त्यांना असा त्रास दिला जातोय. खूप भयंकर आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.